हाय सगळ्यांना. तर झाला का संध्याकाळचा चहा पाणी तुमचा? आमचा नाही झाला. आम्ही 7 वाजता आलो कामावून. नाईट का काय होती म्हणजे ओव्हर टाईम काय म्हणतात ना ते होते. सकाळी बघितलंच की तुम्ही हेडवले, पाऊस पण होता म्हणून 1 मिनिटाचा टाकला बाय. मग आता काय करावं, हेडव काढायला सुद्धा टाईम भेटाना, कंबर बी दुखायला लागली दुनियेची. पण आता कष्ट तर करावंच लागणार आहे, हिंमत तर ठेवावंच लागणार आहे. हिंमत तर करून तर म्हणजे खचलं ना तर खचल. म्हणून त्यासाठी मला हिंमत आम्हाला म्हणजे मला सोनाबाईला म्हणजे आम्ही कामाला आलोय ना एवढ्यांना हिंमत ठेवावं लागणार आहे. तर चला जाऊ द्या आता त्या गोष्टी, कामाचं घेऊन. तर मला एक बोलायचं होतं की आपल्याला एक ताई म्हणजे भेटायला आल्या होत्या, म्हणजे वहिनीला आल्या होत्या. मला फोन आला होता, तर माझा नंबर व्हायरल आहे ना, तर त्यामुळं मग माझा नंबर घेऊन मला फोन केला. मग मी उचलला तर ते ताई म्हणल्या की राधाताई आहेत का? तर मी म्हणलं हो आहेत की. मग दिल्या. मग त्या म्हणल्या भेटूशा, मला भेटायचं आहे, तुम्ही लय जवळ आले, हेडेव बघितले मी तुमचे इथले. त्या पण इथल्याच होत्या, म्हणजे कुठल्या डोंगरवाडी काय म्हणतात तिकडल्या, म्हणजे वाड्या म्हणजे बारकी आता तुम्हाला तर माहितीच आहे कोण भाऊ बहिणी माझ्या शिटीत असेल तर त्यांना माहिती असेल की गावात म्हणजे इथल्या इथं. आता आमच्या भावात कसं माळावर आणि गावात असं म्हणतात, म्हणजे एवढ्या लांबचा फरक असं असतं म्हणते ते बाई. शिटीत आता आपण काय शिटीत राहिलो नाही एवढं, बरोबर आहे का नाही? तर त्या ताई भेटायला आल्या. दादा त्यांची 2 छोटी मुलं भेटायला आली. त्यांना बघून म्हणजे सेल्फी वगैरे वहिनीने काढले. तर तुम्ही म्हणसान की आता वहिनीने हेडव का नाही बनवला, तर नाही बनवला. वहिनीची तब्येत पण ठीक नव्हती आणि त्या मला म्हणले तुम्हीच बनवा. म्हणलं ठीक आहे चालतंय. तर आता घरी कोणच नाही, तर वहिनी गेल्या तर वटभरणाला. काल गेले त्या लेकरांना, सोनाबाईच्या मुलीला आणि नाही बाई हां लेकरं घेऊन गेल्यात. म्हणल्या तसंच मी कावी छकुलीला पण बघून येते, थोडं खायला देऊन येते. आता आई म्हणल्यावर सगळं करावं लागतंय, हिंमत ठेवावं लागते, बरोबर आहे का नाही भावा बहिणींना? तर आता तुम्ही मला म्हणसान की ताई एवढा उशिरा हेडव का, तर मी आता ही हेडूस तर सोडणारच आहे. तर त्याच्या आधी मी तुम्हाला घर दाखवते बरं का. आता आम्ही कामाला 6 वाजता म्हणजे 6:30 उठलो आणि आंघोळ केली आणि तसंच गेलो. कपडे बी तशीच होती, कपडे ही तशीच होती. बाथरूमचा दरवाजा लागते. तर ही बाथरूम, संडास बाथरूम आतमध्ये. आता तुम्हाला नाही दाखवता, अंधार आहे, लाईट नाही बसवली. आणि ही वहिनीचा संसार, आम्ही कामाला आलेलो, हे वहिनीचा संसार. इथं आल्यावर एवढी भांडी कपडे ही आम्ही घेऊन आणतो आणि ही इथं एवढी भांडी ही खायापुरतीच आणली. ही किचन दिसलं का, किचन ही. आणि आता तुम्ही म्हणसान की ताई इथं बसते मी, कारण लय कंटाळा. आणि त्या ताई भेटायला आलेल्या तुम्हाला दाखवते की. दाखवा एवढं खायला आणलं होतं लेकरांना, 200-300, मी तर म्हणते 500 रुपयाचं तर खायला आणलं असेल त्या ताईने. बिस्किट पुडन, कुरकुरेन, वडापावून. आणि त्या ताई आल्या तेव्हा मग मी हेडव काढला. तर वहिनीला म्हणलं तुम्हीच बोला, मला लाज वाटते ना, मी कधी बनवलं पण नाही तर हेडव, मला लाज वाटते. मग वहिनी म्हणलं ठीक आहे, म्हणलं चालतंय. मग भेटलो त्या ताईला, बरं वाटलं. तर माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अशी म्हणजे त्या ताई भेटायला, म्हणजे राधाताईला चालत्या मला नाही, त्यांनाच भेटायला आलत्या. पण मला आनंद झाला का माहिती आहे का? तर तुम्हाला तर माहितीच असेल बघत जाऊन मागच्या हेड्यामध्ये. तर एक पार्सल वहिनीचंच होतं. वहिनीचं पार्सल इकडं आलतं माझ्याकडं, ड्रेस 2 आणि साडी असं आलते. तर त्याच्यात म्हणजे चुकीचा पत्ता होता, म्हणजे घरचं नाव वडिलाचं होतं, भालेराव बरोबर होतं, पण सोमनाथ भालेराव होतं फक्त, राधा भालेराव नव्हतं. म्हणून त्यामुळं भारी आलं. इतकं भारी वाटलं मला, इतका आनंद झाला की मला असं वाटलं माझ्या लेकराला ड्रेस आणि मला साडी पाठवली. पण नाही, एक ताई आहेत म्हणजे वहिनीने आई म्हणलेले आहेत, त्यांचा तिला म्हणजे वहिनीला फोन आला की राधा मी पार्सल पाठवले की तू घेऊन ये. मग मी म्हणलं वहिनी आणले आणि खोललं पण दीक्षाने ही, म्हणजे आनंद लय झालता. आणि तुम्ही तर बघितलंच असेल हेड्यामध्ये मला इतका आनंद होतो ना, माणूस आल्यावर फक्त तोंडावर बोलते मी असं मोबाईल समोर, आणि समोर आलं ना तरी पण मी बोलते, पण एवढं नाही बोलत बरं का भावा बहिणींना. मग तुम्ही काय माणसं माहिती आहे का,
प्रत्येक गोष्ट सांगावं असं काही नसतंय. आता मी अन्वीला सोडून आली तर माझं मन राहीना, पण नाही इलाज आहे. गावाकडं कामं नाहीत, पाऊस आहे आणि सिटीत पण पाऊस आहे, पण सिटीत कामं आहे ती, पाऊस असला तरी कामं आहे ती. तर 2 दिवसात बघा तब्येत कसली खराब झाली माझी. तर होऊ द्या, बरंच आहे, उलटा चांगली गोष्ट आहे तब्येत खराब. तर मी पुढचा एक व्हिडिओ अजून एक बनवते, ते नक्कीच बघा, की मी तुम्हाला काहीतरी स्पेशल म्हणजे थोडंसं बोलणार आहे. नक्कीच बघा व्हिडिओ. तर बाय सगळ्यांना. हां, गुड मॉर्निंग, गुड नाईट, सॉरी, गुड नाईटचा वेळ आहे, म्हणजे 7-7:30 वाजलेत. हां, गुड नाईटचा वेळ आहे, म्हणजे कोण कोण झोपतं लवकर. तर काय का असं ना, चला जाऊ द्या, बाय.